त्रैलोकीचे अनकळित जरी राज्य होईल प्राप्त, तरी हे अनुचित नाचरे मी. त्रैलोक्याचे समग्र राज्य जरी मिळणार असले तरी हे अयोग्य काम मी करणार नाही. जरी आजी येथे ऐसे कैहीचे, तरी कवनाच्या मनी उरीचे. सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. जर आज आम्ही येथे असे यांच्याशी लढाई करून यांना ठार मारले, युद्धे केली, तर मग आमच्याविषयी कोणाच्या मनात आदर राहील? आणि मग कृष्णा सांग, तुझे मुख आम्हाला कसे दिसेल? तू आम्हाला अंतरशील. जरी वधू करोनी गोत्रजांचा, तरी वसोटा होऊनी दोषांचा. मज जोडी लासी तू हातींचा, दूरी होसी. जर मी गोत्रजांचा वध केला तर सर्व दोषांचे मी वस्तिस्थान होईल. आणि मग ज्या तुझी जोड मला लाभली आहे तो तू आमच्या हातचा जाशील. कुळहरणी पातके तिये अंगी जडती असेखे, तै वेळी तू कवने के देखावसी. कुळाच्या घाताने घडणारी सर्व पातके जेव्हा अंगी जडतील तेव्हा तुला कोणी कोठे पाहावे? जैसा उद्याना आजी अनळू, संचारला देखोनी प्रबळू. मग क्षणभरी कोकिळू स्थिरू नोहे. ज्याप्रमाणे बगीच्याला भयंकर आग लागली पाहून कोकिळ तेथे क्षणभरही थांबत नाही. का सकरदम सरोवरू, अवलोकोनी चकोरू. न सैवी तू अवेरू, करुणी निघे. चिखलाने भरलेले सरोवर पाहून कमलपत्रावर बसून चंद्रामृत सेवन करणारा चकोर त्यात न राहता त्याचा त्याग करून तेथून निघून जातो. तयापरी तू देवा, मज झकवू न येसी मावा. जरी पुण्याचा बोलावा नासी जेल. त्याप्रमाणे हे देवा, जर माझ्या ठिकाणचा पुण्याचा ओलावा नाहीसा झाला तर तू आपल्या मायेने मला चकवून माझ्याकडे येणार नाहीस. म्हणून मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी. हे किडाळ बहुती करी दिसतसे, म्हणून मी युद्ध हे करणार नाही. या लढाईमध्ये हत्यार धरणार नाही, कारण हे युद्ध पुष्कळ प्रकाराने निंद्य दिसत आहे. तुझसी अंतराय होईल, मग सांगे आमुचे काय उरेल. तेने दुःखे हिये फुटेल, तुझवीन कृष्णा. तुझ्या सीताटा तूट होईल, तर मग कृष्णा तुझ्या वाचून त्या दुःखाने वियोगाने आमचे हृदय दुभंग होईल. म्हणून कौरव हे वधिजती, मग आम्ही भोग भोगी जती. हे असो मात उघडती, अर्जुन म्हणे. एवढ्या करता कौरव मारले जावेत आणि आम्ही राज्य भोग भोगावेत, हे राहू दे. ही गोष्ट घडणे अशक्य आहे, असे अर्जुन म्हणाला. हे अभिमानमध्ये भुलले, जरी पा संग्रामा आले, तरी आम्ही हित आपुले जाणावे लागले. हे कौरव अभिमानाच्या मस्तीने बहकून जरी लढण्याकरता आले आहेत, तरी पण आम्ही आपले हित कशात आहे ते पाहिले पाहिजे. हे ऐसे कैसे करावे, जे आपले आपण मारावे. जाणत जाणताचे सेवावे काळकूट. आपलेच आप्त संबंधी आपण मारावे, हे असे भलतेच कसे करावे. जाणून बुजून हे कालकूट वेश कसे घ्यावे. हा जे मार्गी चालता, पुढा सिंहू जाहला अवसीता. तो तव चुकविता लाभू आथी. ओह महाराज, रस्त्याने चालले असता अकस्मात सिंह आडवा आला तर त्याला चुकवून जाण्यातच आपले हित आहे. असता प्रकाशू सांडावा, मग अंधकूप आश्रावा. तरी ते थकवणू देवा लाभू सांगे. असलेला उजेड टाकून अंधकूपाचा आश्रय केला तर देवा त्यात काय हित आहे, सांग बरे. का समोर अग्नी देखोनी, जरी न वचजे ओसंडोनी. तरी क्षणा एका कबळूनी जाळू शके. किंवा समोर अग्नी पाहून त्याला चुकवून जर आपण पलीकडे गेलो नाही तर तो क्षणात आपणास घेरून जाळून टाकेल. तैसे दोष हे मूर्त, अंगी वाजो असती पाहत. हे जाणताही केवी एथ प्रवर्तावे. त्याचप्रमाणे हे मूर्तिमंत दोष आमच्या अंगावर आदळू पाहत आहेत, हे समजत असतानाही या कामी कसे प्रवृत्त व्हावे. ऐसे पार्थुती अवसरी, म्हणे देवा अवधारी. या कल्मशाची थोरी, सांगेन तुझं. त्यावेळी इतके बोलून पार्थ म्हणाला, देवा ऐक, मी तुला या पापाचा भयंकरपणा सांगतो. जैसे काष्टे काष्ट मथिजे, तेथ वन्नी एक उपजे. दैने काष्ट जात जाळीजे, प्रज्वळलेने. ज्याप्रमाणे लाकडाने लाकूड घासले असता तेथे अग्नी उत्पन्न होतो आणि तो भडकला म्हणजे सर्व लाकडांना जाळून टाकतो. तैसा गोत्रींचे परस्परे, जरी वधू घडे मस्तरे. तरी तेने महादोसे घोरे, कुळची नासे. त्याप्रमाणे कुळामध्ये मस्तराने एकमेकांनी एकमेकांचा वध केला तर त्या महाभयंकर दोषाने कुळच नाशाला पावते. म्हणून येणे पापे, वंशज धर्म लोपे. मग अधर्मूची आरोपे कुळा माझी. म्हणून या पापाने वंशपरंपरागत आलेल्या धर्माचा लोप होईल आणि मग कुळामध्ये अधर्मच माजेल. एथ सारा सार विचारावे, कवने काय आचरावे. आणि विधी निषेध आघवे पारुषते. इथे सारासार विचार, कोणी कशाचे आचरण करावे व विधी निषेध, कर्तव्य काय व अकर्तव्य काय, या सगळ्या गोष्टी बंद पडतात. असता दीपू दवडीजे, मग अंधकारी रहाटेजे. तरी उजूची का अडळीजे जयापरी.
जवळ असलेला दिवा मालवून मग अंधारात वावरू लागले तर ज्याप्रमाणे सरळ चालले असता अडखळण्याचा प्रसंग येतो. तैसा कुळी कुळक्षय होय, तये वेळी तो आद्य धर्मो जाय, मग आन काही आहे पापा वाचुनी. त्याप्रमाणे ज्यावेळी कुलक्षय होतो त्यावेळी कुळात पहिल्यापासून चालत आलेल्या धर्माचा लोप होतो. मग तेथे पापा वाचून दुसरे काय असणार. जे यमनियम ठाकती तेथ इंद्रिय सैरा राहटती, मनोनी व्यभिचार घडती कुळस्त्रियांसी. ज्यावेळी इंद्रिय व मन यांचा निग्रह थांबतो त्यावेळी इंद्रिय स्वैर सुटतात आणि मग सहजच कुलीन स्त्रियांच्या हातून व्यभिचार घडतो. उत्तम अधमी संचरती, ऐसे वर्णावर्ण मिसळती, तेथ समूळ उपळती जाती धर्म. उच्च वर्णांच्या स्त्रिया नीच वर्णांच्या लोकांशी रत होतात व अशा रीतीने वर्ण एकमेकात मिसळतात. वर्ण संकर होतो व त्यामुळे जाती धर्म मुळापासून उखळले जातात.